बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडमधून. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पेपर फुटला. पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आरोप. नांदेडमधील घटना. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील विविध पदासाठी आज पेपर घेण्यात आला. नांदेडमध्ये देखील इक्वेरा या शाळेत परीक्षार्थ्यांना सेंटर देण्यात आले होते. पेपरसाठी सकाळी 10 ते 12 अशी वेळ निश्चित होती. परीक्षार्थी देखील पेपरसाठी वेळेवर पोहोचले, परंतु अवघ्या 15 मिनिटात या परीक्षार्थ्यांना तुमचा पेपर झाला असे सांगण्यात आले आणि सेंटर बाहेर काढण्यात आले असा आरोप या परीक्षार्थ्यांनी केला आहे. 358 पदासाठी ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा आज राज्यभरात घेण्यात येत आहे. एका खाजगी कंपनीद्वारे ही परीक्षा घेण्यात येत आहे असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. पाहूया विद्यार्थी काय म्हणाले. सर, आज दिनांक 21 तारखेला सकाळी मॉर्निंगची शिफ्ट होती. चंद्रपूर DCC बँक म्हणून ते एक्झाम देण्यासाठी नांदेड येथील आयक्रा इंटरनॅशनल स्कूलला आम्ही प्रेझेंट झालेला आहे. योग्य वेळेत प्रेझेंट झालेला असून आमची जी काही बायोमेट्रिक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण होऊन एक्झाम सेंटर मध्ये बसले असता अचानकपणे पेपर वगैरे सोडत असताना क्वेश्चन जे अॅक्युरेट क्वेश्चन आहे शाश्वती असलेले त्या क्वेश्चनला आम्ही जर क्लिक केलो तर थोड्या वेळात ते क्वेश्चनचे आन्सर खालीवरी होत आहे पुढे जात असताना. आणि हे एक प्रकारचा हॅकरचा प्रकार आहे. पेपर फुटल्यासारखा असं म्हणजे मत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पेपर चालू असताना 15 मिनिटात सिस्टीम बंद होते आणि इथले कर्मचारी बोलतात की तुमची एक्झाम पोस्टपोन झाली. तर आम्ही पोस्टपोन झाली कशावर ग्राह्य धरू? आमची तर बायोमेट्रिक झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ असं ग्राह्य धरलं जातं बायोमेट्रिक झाली म्हणजे एक्झाम झालेली आहे. पण ही एक्झाम झालेली नसून मी एक्झामच्या वेळेत मी बाहेर इथं बोलत आहे. आणि मला अजून असं म्हणायचं आहे की एवढे लांब लांबून कोणी भंडारावरून तर कोणी पुण्यावरून एवढ्या लांबून नांदेड नगरीमध्ये इथे पेपर देण्यासाठी आलेले माझे मित्र सहकारी आहेत आणि याला हे अन्याय होत आहे. माझं एवढं म्हणणं आहे की जे काही गव्हर्नमेंट जे बँकेचे रिलेटेड कर्मचारी आहे ते एक पण कर्मचारी या परीक्षा केंद्रावर एक पण प्रेझेंट नाही आहे. आणि दुसरी गोष्ट जे महाराष्ट्राचे आपण म्हणतो की देवेंद्र फडणवीस CM आहे आणि याला सुज्ञ CM म्हणून आपण महाराष्ट्राची जनता त्याला निवड करून दिली आणि त्यांचं पण याच्यावर लक्ष घालायला पाहिजे त्यांनी पण. एवढी माझी मागणी आहे.